सध्या पितृपक्ष पंधरवडा चालू आहे आणि यामध्ये जर तुमच्या डोक्यावरती जर पितृदोष असेल तर तो कसा घालवावा त्यासाठी अगदी साधा सोपा उपाय आहे आणि दही भाताचा हा उपाय तुम्ही जर या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये रोज केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो। आता बघा, पितृदोष असेल तर तुम्हाला विनाकारण तुमच्या घरामध्ये भांडणं होणं, कोणत्याही कामात यश येत नाही, कर्जाची परतफेड न होणं, म्हणजे तुमची कोणतीही कामं सुरळीत न होणं, तर याच्या मागे पितृदोष हे कारणीभूत असतं। आणि हा जो पितृपक्ष पंधरवडा आहे तर यामध्ये हे पितृ आहे ते आपल्या घराभोवती किंवा आपल्या आसपास ते येत असतात आणि त्यांना खुश करण्याचा हा एक आपल्याकडे 15 दिवसाचा खूप म्हणजे मोठा मार्ग असतो की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पितरांना शांत करू शकता। तर दही भाताचा अगदी साधा सोपा उपाय आहे। तर हा उपाय तुम्ही ह्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये जर रोज केलात, 15 दिवस जर केला तर तुम्हाला नक्कीच याचा लाभ होतो। तुमच्या डोक्यावरचा जो पितृदोष आहे तो निघून जाण्यास मदत होते आणि तुमची जी अडलेली कामं असतील किंवा विनाकारण घरामध्ये भांडणं होत असतील, सततच्या कटकटी असतील, पैसे असून पण ते म्हणजे चांगल्या कामी न येता असेच वायफळ खर्च होत असतील तर यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर भात आहे तो तुम्हाला एक छोटी वाटी तुम्ही भात शिजवू शकता आणि त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि कोणत्याही तांदळाचा भात तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये मीठ फक्त टाकायचं नाही। तर हा शिजवलेला जो एक छोटी वाटी भात शिजवायचा आणि आता हा भात आपण खाण्यासाठी शिजवतो तर तो न शिजवता तुम्ही सेपरेट यासाठीचा वेगळा भात शिजवायचा ज्यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही आणि भात थोडासा थंड झाल्यानंतर ते तुम्ही केळीच्या पानावरती घ्या। केळीचं पान नसेल तर आंब्याचं पान सुद्धा चालतं, तर आंब्याच्या पानावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा छोटंसं द्रोण घ्या, ते पण नसेल तर वाटीमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर एखाद्या केळीच्या पानावरती हा आपल्याला भात घ्यायचा आहे, त्यावरती 2 चमचे किंवा चमच्याभर जरी दही घातलं तरी पुरेसं होतं, तेवढं दही घालायचं आहे आणि हा ठेवायचा कुठं, तर आता आपण खेडेगावात असेल तर घरावरती ठेवू शकतो, आपलं म्हणजे बंगला टाईप असेल तर ते घरावरती छतावरती ठेवू शकतात, फ्लॅट सिस्टीममध्ये असेल तर ते तुम्ही तुमच्या बाल्कनीत, खिडकीत असं तुम्हाला जिथं जागा आहे त्या ठिकाणी ते ठेवू शकता। छतावर जागा नसेल तर मग खिडकीत, बाल्कनीत अशा ठिकाणी सुद्धा ठेवू शकता। तर हा दही भात आपल्याला हा उपाय करायचा आहे तो म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर, संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला करायचा आहे। शक्यतो सकाळी 12पर्यंत हा उपाय केलेला अजूनच चांगलं। आणि हा दही भात आपल्याला ठेवायचा आहे, तो छतावरती ठेवला तर काय करायचं आहे, आपल्याला केळीच्या पानावरती हा दही भात ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि काळे तीळ टाकल्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायचं आहेत आणि एखादं फूल वाहून अशी आपल्या जे पितृ आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून जे काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा असावी आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या डोक्यावरती असावा, तर अशी त्यांना प्रार्थना करायची आणि आपण आपल्याकडून काही कळत न कळत चूक झाली असेल तर त्याची माफी मागायची आहे। तर हा उपाय तुम्ही रोज करत गेला तर काय होतं की तो जर तुम्ही दही भात ठेवलेला आहे तो जर एखाद्या पक्ष्याने नाही खाल्ला तर तो तुम्ही कुत्र्याला घाला, कुत्र्याने खाल्ला तरी सुद्धा चालू शकतं, पण तो आज ठेवलेला भात दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला बघायचा आहे पक्षी खातात का, जर कशानेच नाही खाल्ला तर असं समजायचं की पितृ आपल्यावरती नाराज आहेत, तर परत दुसऱ्या दिवशी आपल्याला ते ठेवायचं आहे आणि पहिला भात आहे तो तुम्ही कुत्र्याला घालू शकता। तर बघा, अमावस्याला सुद्धा हा दही भाताचा उपाय करतात की आपल्या घराच्या बाजूने दही भात टाकायचा असतो, म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी असते किंवा अदृश्य सदृश अशी जी शक्ती असते ती शांत करण्यासाठी आपल्याला दही भात आहे तो घराच्या बाजूने अमावस्याला, प्रत्येक अमावस्याला टाकले जातात। तसाच हा उपाय तुम्ही दही भाताचा घरावरती ठेवण्याचा आहे तो 15 दिवस करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच याचा लाभ होईल आणि आपल्या डोक्यावरती जो पितृदोष असेल तो निघून जाण्यास मदत होईल। फक्त वर्षातून 15 दिवसच ही पितृ पक्ष किंवा पितृ पंधरवडा असतो, तर या दिवसात आपल्याला म्हणजे आपल्या पितरांची सेवा करण्याची एक संधी मिळते, तर ती सेवा करून आपण त्यांची माफी मागू शकतो। आता बघा, हे जे आपले पूर्वज आहे त्यांची पूर्ण प्रॉपर्टी म्हणजे आपण त्यांचा वारसा चालवत असतो किंवा त्यांचा प्रॉपर्टीवर हक्क गाजवत असतो, तर त्यानुसार त्यांच्या काही माफक म्हणजे त्यांना फक्त आपल्याला दही भात एवढंच घालायचं आहे। तर आणि जे म्हाळ घातले जातात ते पण आपल्याला म्हणजे मनापासून आणि जेवढं जमेल त्यानं तेवढं म्हणजे आपल्याला मनापासून करायचं आहे आणि ते ह्या दिवसात आपल्याला ते सुद्धा म्हाळ जेव घालायचे असतात ते पण करायचं।
तसेच या दिवसात आपल्याला जेवढं होईल तेवढं दान करायचं आहे. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तुमच्या दारावरती जरी एखादं जनावर आलं, कुत्रं आलं, तर त्याला आपल्याला अन्न द्यायचं आहे. किंवा अशी एखादी व्यक्ती आली, काही मागितलं त्यांनी, तर आपल्याला जे काही नाही जमलं तर घरातील आपण एखादी पोळी भाजी तर तेवढं देऊ शकतो. तर जेवढं शक्य होईल तेवढं या दिवसामध्ये दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अन्नदान, वस्त्रदान हे तुम्हाला नक्की आवर्जून करायचे आहेत. यामुळे आपले पितृ पण खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो. कारण ते पण कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याजवळ येत असतात. तर आपल्याला जर ह्या दिवसात कोणी कोणत्या गोष्टीचं मागितलं, म्हणजे खाण्याच्या गोष्टी असू द्यात किंवा वस्त्रदान होईल, तर ते तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करायचं आहे. तर नक्कीच ह्या पितृ पंधरवड्यात किंवा पितृपक्ष आहे, 15 दिवसाचा काळ असतो. यामध्ये आपल्याला चांगले कर्म करून आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपले पितृदोष कमी झाल्यानंतर नक्कीच आपले जे राहिलेली कामं असतील किंवा घरामध्ये विनाकारण कटकटी होत असतील, भांडणे होत असतील, वादविवाद, ते आपोआप कमी होतात. आणि आपला पितृदोष म्हणजे पितृदोष कमी झाल्यानंतर तुमची जी राहिलेली कामं असतात ती सर्व मार्गी लागतात. तर ह्या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच हा दही भाताचा उपाय तुम्ही करून बघा. आणि अगदी सोपा उपाय आहे. याला जास्त मेहनतसुद्धा नाही किंवा कष्टही जास्त नाहीत. तर पितरांना खुश करण्यासाठी दही भाताचा उपाय नक्कीच ह्या पितृ पंधरवड्यात आपल्याला रोज करायचा आहे. आणि त्याचं चांगलं फळ मग आपल्याला पितरांचा आशीर्वाद चांगला नक्कीच भेटणार आहे. श्री स्वामी समर्थ.